तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज. प्रत्येक क्षण, प्रत्येक घडामोड तुमच्या सोबत. सटाणा शहर बागलाण तालुक्याचं मुख्य ठिकाण. पण आज या शहराची ओळख विकासाने नाही तर खड्डे आणि चिखलाने निर्माण झाली आहे. सटाणा शहरातून जाणारा साक्री शिर्डी राष्ट्रीय महामार्ग बस स्थानकापासून तर जिजामाता उद्यानापर्यंतचा हा रस्ता आज अक्षरशः वाहन चालकांच्या सहनशक्तीची परीक्षा पाहत आहे. शेकडो खड्डे, त्यात साचलेलं पाणी आणि आता त्यावर भर म्हणून चिखलाचं साम्राज्य. नागरिकांनी वारंवार मागणी केली होती की या रस्त्यावरील खड्डे कायमस्वरूपी बुजवा, डागडुजी करा, वाहन चालकांना दिलासा द्या. मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या मागणीचं उत्तर काय दिलं? रात्रीतून या रस्त्यावर माती टाकण्यात आली, खड्डे बुजवले गेल्याचा देखावा करण्यात आला आणि पहिल्याच पावसानं ती माती वाहून नेली. खड्डे पुन्हा उघडे पडले, पण त्यासोबत तयार झाला तो चिखलाचा सापळा. आज परिस्थिती अशी आहे, दुचाकी स्वारांचा तोल जातोय, मोटरसायकली घसरत आहेत, नागरिक रस्त्यावर पडत आहेत, लहान मोठे अपघातांची मालिका सुरू झाली आहे. मग आता प्रश्न असा आहे की हा राष्ट्रीय महामार्ग आहे की एखाद्या मातीचा कच्चा रस्ता? ज्या कामासाठी लाखो कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च होतो, त्या कामाची गुणवत्ता एवढी निकृष्ट कशी? नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार या प्रशासनाला दिला कोणी? आणि विशेष म्हणजे या महामार्गाच्या कामासंदर्भात मंजुरी रद्द झाल्याची गंभीर बाबही जनतेपासून लपवण्यात आल्याचा आरोप होतोय. स्पष्ट माहिती देण्याऐवजी नागरिकांना केवळ आश्वासनांच्या भूलथापा दिल्या गेल्या. आणि आता त्याच प्रशासनाचा आणखीन एक प्रताप, खड्ड्यांवर माती टाकून संपूर्ण रस्ता चिखलमय करण्याच्या रूपाने जनतेसमोर आलाय. पावसाळ्यात आधीच वाहनं चालवणं धोकादायक आहे आणि आता त्यात हा चिखल, त्यामुळे आता अपघाताची शक्यता अनेक पटीने वाढली आहे. जर एखादा गंभीर अपघात झाला, एखाद्याचा जीव गेला, तर त्याची जबाबदारी कोण स्वीकारणार? राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सरकार की लोकप्रतिनिधी? की पुन्हा चौकशीच्या नावाखाली वेळ काढूपाना केला जाणार? सटाण्यातील नागरिकांचा आता एकच सवाल, दिखाऊ उपाय नको आहेत, कायमस्वरूपीचे उपाय हवेत. रस्त्यावर माती टाकून समस्या वाढवणाऱ्यांनी आता तातडीने हा संपूर्ण रस्ता चिखलमुक्त करावा, दर्जेदार पद्धतीने खड्डे बुजवावेत आणि नागरिकांना सुरक्षित प्रवासाचा हक्क परत द्यावा. कारण हा केवळ रस्त्याचा प्रश्न नाहीये, हा सटाणेकरांच्या सुरक्षतेचा, त्यांच्या रोजच्या जगण्याचा आणि प्रशासनाच्या उत्तरदायित्वाचा प्रश्न आहे. म्हणून प्रश्न सरळ आहे, अपघात होण्याची वाट पाहणार की राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तत्काळ जाग होणार? प्रखर न्यूजसाठी भगवान पवार, पिंपळदर.